मुहूर्त मिळालेला आहे। मात्र असं असलं तरी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या कशा पद्धतीने लढवल्या जाणार आहेत, कोणते पक्ष यामध्ये युती आणि आघाडी करणार आहेत, या संदर्भात मात्र अजून काहीही स्पष्टता आलेली नाहीये। आणि अशामध्येच प्रत्येक पक्षाकडून स्वबळाची चाचपणी देखील सुरू झाली आहे। अनेक ठिकाणी महायुतीसह महाविकास आघाडीच्या काही पक्षांकडून स्वबळाची चाचपणी केली जाते। दरम्यान राजकीय पक्ष कुठे कुठे स्वबळाची निवडणूक लढतात हे बघणं देखील आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे। तर राजकीय पक्षांनी नेमक्या कुठल्या कुठल्या ठिकाणी स्वबळाचा नारा दिलेला आहे ते देखील जाणून घेऊया। तर आपण बघतोय रत्नागिरी, लांजा, सिंधुदुर्ग, सांगलीमधील जत, भंडारा आणि अकोला या ठिकाणी भाजपनं स्वबळाचा नारा दिलाय। ठाकरेंच्या शिवसेनेनं पुण्यामधल्या काही जागांवरती आणि नंदुरबारमध्ये देखील स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे। शिंदेच्या शिवसेनेने जळगावमधल्या पाचोरा या ठिकाणी स्वबळाचा नारा दिलाय। तर काँग्रेसनं गोंदियामध्ये स्वबळाची चाचपणी करायला सुरुवात केली आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आपण बघतोय चाचपणी आता स्वबळाची सुरू झालेली आहे। मात्र अशामध्येच कोकणामधली एक महत्त्वाची घडामोड म्हणजे की कोकणामधील राणे कुटुंबियांमध्ये काहीसे मतभेद आता सुरू झालेले आहेत। याच मुद्द्यावरून भाजपच्या शिंदेच्या शिवसेनेकडून अनेक ठिकाणी स्वबळाची चाचपणी होतीये, तरी कोकणामध्ये मात्र हे काहीसे वेगळं चित्र आपल्याला दिसतंय। भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याकडून स्वबळाचा नारा दिला जातोय, तर त्यांचे वडील नारायण राणे यांनी मात्र युतीमध्ये लढू असं भाष्य केलंय। कोकणामध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना यामध्ये युतीमध्ये लढावं असं राणे यांनी म्हटलेलं आहे। या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे। पण मला वाटतं ही युती व्हावी। 80% पेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर, असा माझा विश्वास वाटतो। तर एकीकडे कोकणामध्ये अशा पद्धतीची चाचपणी होत असताना दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना ही पुण्यामधल्या काही जागांवरती स्वबळाची चाचपणी करताना दिसते आहे। साधक बाधक स्थानिक स्तरावरती काही आघाड्याचा प्रस्ताव आमच्याकडे, स्थानिक स्तरावरती आपण वैयक्तिक लढायचं असं या संपूर्ण झालं। पण एक गोष्ट नक्की आहे की पुणे जिल्ह्यामध्ये बहुतांशी जागेवरती स्वबळावरती कुठे जिकडे लढायची ताकद आहे तिकडे लढू, पण मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडी म्हणून ती पूर्ण युती करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे। पाहूयात पुढची एक महत्त्वाची बातमी। अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यात, सगळ्या पक्षांनी चाचपणी करायला सुरुवात केली आणि यामध्ये भाजप आणि संघ यांनी देखील आता निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे आज मुंबईमध्ये भाजपची एक महत्त्वाची बैठक देखील पार पडली आहे आणि या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख पदाधिकारी हे देखील उपस्थित होते। आगामी निवडणुकीच्या रणनीतीवरती या बैठकांमध्ये खलबत झाली। महायुतीच्या सोबत निवडणूक लढवताना अधिक जागा मिळवण्यावरती भाजपचा भर आहे। उमेदवार निश्चिती आणि निवडणुकीची पुढची रणनीती ठरवण्यासाठी या बैठकांचं सत्र सध्या सुरू झालंय। तर ज्या पद्धतीने भाजप आणि संघ हे एकत्र मिळून बैठका घेत आहेत, अशाच पद्धतीने फक्त भाजपची देखील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक येत्या 11 तारखेला आयोजित करण्यात आलेली आहे। आणि या बैठकीला केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरवली जाणार आहे। संघटन आणि सरकारमधल्या महत्त्वाच्या नेत्यांना निवडणुकांची जबाबदारी देखील दिली जाईल। निवडणुकीचं नियोजन, जबाबदाऱ्यांचं वाटप यासोबतच निवडणुकीच्या प्रक्रियेच्या संदर्भात या बैठकीमध्ये निश्चिती केली जाणार आहे।
आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात असा खरं तर सगळ्याच नेत्यांचा कल दिसलोय महायुतीमधल्या. मात्र जसजशा या निवडणुका जवळ येत आहेत तसतशी ही मतमतांतरं देखील समोर येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्याच्या विषयी वेगवेगळे मतप्रवाह दिसत आहेत. अशामध्येच आज पुण्यामध्ये अजित पवार यांनी आगामी निवडणुका स्वबळावरती लढवू असे संकेत दिले.